हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. अखेर पुन्हा एकदा वर्ग गजबजले. 9वी ते 12वीचे ऑफलाईन वर्ग सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर पालक आणि शिक्षकांनी सहकार्य करावं, टास्क फोर्सच्या अध्यक्षांचं कळकळीचं आवाहन. 2 दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात वादळी. बांबोळीतील गाडेधारकांचा प्रश्न 8 दिवसात निकाली काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, तर योजनांविषयीचा प्रश्नही 19 डिसेंबरपर्यंत सोडवणार. सिद्धिनायक संशयित मृत्यू प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद. गुन्हेगारीच्या वाढत्या प्रकरणांवरती विरोधक आक्रमक. पर्यटनावरती वाढत्या गुन्हेगारीनं परिणाम होण्याची अनेकांना भीती. ऑक्सिजनच्या तुटवड्यानं झालेल्या मृत्यूंबाबत खळबळजनक माहिती समोर. जीएमसीकडून डॉक्टरांनी पाठवलेल्या पत्राकडे दुर्लक्ष. समितीनं नोंदवलेल्या निरीक्षणानं एकच खळबळ. वाळपईत काँग्रेसला मोठा धक्का. गट समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. अनेक जण तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. आणि भुईपाल येथील एसीजीएल कंपनीचे कर्मचारी संपावर. सोमवारपासून 5 दिवसांचा कर्मचाऱ्यांचा संप. प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यानं वाद चिघळण्याची शक्यता. राज्यात कोविडची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसतंय. मात्र मृतांची आकडेवारी पाहिली तर पुन्हा एकदा चिंता वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 4 दिवसांमध्ये राज्यात तब्बल 15 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याचं समोर आलंय. राज्यात कोविडमुळे सोमवारी पुन्हा एकदा 4 रुग्ण दगावलेत. गेल्या 4 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा 24 तासात 4 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. शुक्रवारी 4, शनिवारी 3, रविवारी 4 आणि सोमवारीही 4 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीमधून ही बाब समोर आली आहे. दरम्यान कोरोनामुळे आत्तापर्यंत दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ही 3,350 वरती जाऊन पोहोचली आहे. सोमवारी दगावलेल्या 4ही मृत्यूंची नोंद ही जीएमसीमध्ये करण्यात आली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोविड मृत्यूदराचा विषय पुन्हा एकदा डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण राज्यात हळूहळू पर्यटक दाखल होण्याची संख्या कमालीची वाढते आहे. त्याचसोबत मृत्यूदरसुद्धा वाढू लागला आहे. तर ही निश्चितच चांगली बाब नाही आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढू लागली आहेत. दरम्यान ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच कोरोना रुग्णांच्या मृत्यू होण्याचं प्रमाण हे चिंतेचा विषय ठरू लागल्याचं वृत्त याआधीही गोवन वार्ता लाईव्हनं दाखवलं होतं. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात 15 रुग्ण आत्तापर्यंत दगावले. तर एकूण कोरोना बळींचा आकडा हा आता 3,325च्या पार गेलाय. 10 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात कोरोनाचे एकूण 3,329 रुग्ण दगावल्याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसात 682 नवे रुग्ण आढळून आले, तर 710 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असल्यानं दिलासा व्यक्त केला जातोय. सक्रिय रुग्णसंख्या आता 800च्या आत आली आहे. लवकरच हा आकडा 700च्याही खाली येईल अशी शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सप्टेंबर महिन्यात 45 कोरोना रुग्ण दगावले होते. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या 10 दिवसातच 15 रुग्ण दगावल्यानं चिंता व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे आयसीयूतील कोविड रुग्णांची संख्याही वाढते. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या रुग्णालयात 220 पेक्षा रुग्ण हे आयसीयूत उपचार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहनही केलं जात आहे. राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत होत असतानाच आता पुन्हा एकदा काळजी घेण्याची गरज व्यक्त होते. तर दुसरीकडे ऑक्टोबर अखेरपर्यंत 100% कोविडचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय अवघड असल्याचं आकडेवारीतून दिसतंय. राज्यातील एकूण 4 लाख लोकांचा कोविडचा दुसरा डोस बाकी आहे. प्रतिदिन 10,000 जणांचं लसीकरण होत असल्याने 31 डिसेंबरपर्यंत गोवा फुल्ली वॅक्सिनेटेड होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील 9वी ते 12वीचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहेत. सरकारनं दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील शाळा उघडण्यात आल्या आहेत. मुरगाव तालुक्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान शाळा पुन्हा सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांनी दिलासा व्यक्त केलाय. तर शिक्षकांनी सर्व मार्गदर्शक तत्वांचं पालन करत शाळा सुरू केल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे मात्र पालकांना विश्वासात न घेता शाळा सुरू केल्यानं काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकूणच शाळा पुन्हा सुरू झाल्यानं वर्ग पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजलेत. सुमारे वर्षभरापासून कोविड महामारीमुळे शाळा ऑनलाईन घेतल्या जात होत्या. आता परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असल्यानं 9वी ते 12वीचे वर्ग पुन्हा एकदा ऑफलाईन सुरू करण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्याबाबत आमदार सुभाष शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना काय म्हटलंय आपण पाहूयात. सगळे स्कूल सुरू झाले असतात. त्यांच्या मेजीन 400 स्कुलांतल्या दर स्टँडर्ड जे आसा पळय प्रत्येक स्टँडर्डाक म्हणजे 8th क्लास म्हणून 9th क्लास म्हणून सादारणशे 24,000 भुरगे असतात. सो
आता सरकारान जी ऑर्डर काढल्या त्याप्रमाणे 9, 10, 11, 12 म्हणजे साधारण असे 24-96 म्हणजे 80,000 तरी कुटुंबातली भुरगीं जी आसात ती स्कुलाक येवपाक लागली, आयच्यान येवपाक लागली. काही स्कुलांनी एखादी मॅनेजमेंट जे आसात म्हटलं आसतलें की आता 4-5 दीस उरल्यात कारण 27 तारखेच्यान दिवाळी सुटी आसा त्यांना ऑनलायनच एग्जाम करूया अशें काही ठिकाणी जावंक शकता. पूण बहुतेक शाळा जी आसा पळय त्यो फिजिकली मोडात आज आयिल्ली आसा अशें दिसता. आनी एक बरी गजाल आसा, भुरगीं जीं घरा कडेन डांबून उरतालीं तांचें मुक्त वातावरण जें आसा पळय न्ही ह्या निमित्यान तांकां मेळिल्लें आसा. तुम्ही शिक्षण तज्ञ म्हणून एक पालकांक कितें संदेश दिता? म्हणजे आतां फाटलो आमचे 1.5 वर्साचो काळ गेलो, इट इज अ वेस्टफूल टायम अशें म्हाका दिसता सगळ्याच बाबतींत सगळ्याच लोकांचो. आनी म्हणून आजच्यान जेन्ना शाळा सुरू जाल्ली आसात आनी फिजिकल मोडान जेन्ना आमी भुरग्यांक इस्कॉलाक घालिल्ले आसात तेन्ना पालकांनी पूर्ण सहकार्य दिवन आपल्या पाल्ल्याक शिक्षकांनी बी तशेंच पूर्ण डिवोशन आनी डेडिकेशन दिवन म्हाका दिसता की फाटलीं जें कितें नुकसान जालां तें नुकसान भरून काडपाक जाय. कारण 9वीची भुरगीं, 10वीची भुरगीं, 11वी 12वीची भुरगीं तांचे आतां बोर्ड एग्जाम्स आसतल्यो आनी ह्यो बोर्ड एग्जाम्स करून आतां फिजिकल आसतल्यो कारण पॅन्डेमीक जें आसा पळय तें जवळ जवळ गेल्लें आसतलें आनी त्यामुळे फिजिकल मोडात ज्यो एग्जाम आसतल्यो पळय न्ही त्या एग्जामीक आमच्या आपल्या भुरग्यांक तयार करपा संबंदी पालक आनीक शिक्षक हांचे दोगांचें सहकार्य खूब मोठ्या प्रमाणात जाय पडटा. ACGL कंपनीचे कामगार 5 दिवसांच्या संपावरती गेले आहेत. सोमवारी सकाळी या कर्मचाऱ्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह जोरदार घोषणाबाजी करत संपाची घोषणा केली. आमची मागणी यावेळी ACGL कंपनीचे कामगार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मॅनेजमेंटवरती तीव्र नाराजी असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपावरती जाण्याचा इशारा याआधीच दिला होता. त्यानुसार सोमवारपासून 5 दिवस हे कर्मचारी संपावर गेलेत. दरम्यान मनसेनंही या संपाला पाठिंबा दिलाय. 3 वर्षांपासून भुईपल येथील ACGL कंपनीच्या कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत. मागील करारपत्रावरती व्यवस्थापनानं अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. दुसऱ्या कराराला सुरुवात देखील झाली आहे. मात्र व्यवस्थापन कामगारांवरती अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. दरम्यान या संपाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवीदास गावकर यांनी. दोन्ही युनियन मागता कितें गव्हर्मेंट लेबर मिनिस्ट्रीन लक्ष दिवचे हांचे लॉंग पेंडींग इश्यूज आनी सेटल करचे कित्याक हे डिफिकल्ट ना. तांचे युनियनाचे डिमांड्स रिजनेबल आहा आनी सेटल करपाक जाता पूण तरी आसतना मॅनेजमेंट करिना आनी गव्हर्मेंटान तांची मिशनरी यूज करून तांचेर कितें तरी एक्शन घेवन तांकां सेटल करपाक लावपाचें. 2018 आमचो ड्यू जालो म्हटल्यार कंपनीन आमकां आजून मेरेन ते पगार वाड दिवंक ना. त्याच्या ऑपोजीट कंपनीन आपली पगार वाड करून घेतली केन्ना 2020 ऑन गोईंग कोवीड पिरियडान आनी आमकां तशेंच झुलत दवरले आनी आयज आमचेर फाटलीं 3.5 वर्सां सतत अन्याय करत आहा आनी ते अन्यायाक लागून आयज ही आमकां पावल घेवचें पडलें आनी हे आमकां कंपनीन प्रवृत्त केल्लें आहा. जेन्ना फाटले आमचे जितले मॅनेजमेंट येयले नवीन पदाधिकारी येयले कंपनीचे तेंच्यांनी आमकां वांगडा बसोवन घेवन हे आमचे विशय सॉर्ट आउट केल्ले आसले. तेका लागून आमचे हातान हात घालून आमी सगळे जाण वयताले आनी कंपनी सुरळीत चलताली. फाटल्या 3.5 वर्सांक ह्या मॅनेजमेंटान कांयच करूंक ना. फक्त सतावणूक केला आनी आयज तिची प्रचिती आयला आनी तेका लागून आमकां हो स्ट्रायक करचो पडटा. तुम्ही कितें प्रूव करूंक सोदता की एसोसिएट काम करिना कॉन्ट्रॅक्टरांचेर ही कंपनी चलता. कंपनी जर चलता जाल्यार आमी जेन्ना वांगडा आसले जेन्ना एसोसिएट आनी कॉन्ट्रॅक्टर जेन्ना वांगडा आसले तेन्ना 15 गाडयो दिसाक बांदलेल्यो काडून पळोवचे तेंच्यांनी आनी आतां दिसाक ते 15 काय 16 बांदता पळय हे जगान पयल्ले आसा. वर्सान वर्स VRS लावन भुरग्यांक खाली करून हांगा फुडें कितें कॉन्ट्रॅक्टर करपाची तयारी केल्ली आहा. आज मेरेन रिक्रुटमेंट घेवंक ना. मायनिंग बंद जाल्लें आसा. सगळे अधिकचे लोक रस्त्यार आसात आनी जर ही कंपनी बंद जाली जाल्यार 70 बेकारी वाडटली. म्हणून हांव प्रसार माध्यमांच्यान आनी एकदां विश्वजीत राण्यांक रिक्वेस्ट करता की तेंच्यांनी म्हणजे लक्ष घालून CMA माध्यमांच्यान ही हो जो आमचो प्रलंबीत प्रश्न आसा तो सोडपाक जाय. आमची बाल भुरगीं फाल्यां जर हांगा रस्त्यार येयली जाल्यार जबाबदार कंपनी आसतली. तशेंच हांव सगळ्या गांवच्या लोकांक गोंयच्या लोकांक विनंती करता की तेंच्यांनी आमकां ह्या संपाक सपोर्ट करचो. कित्याक जो अन्याय आमचेर जाता तसोच हो कोणाचेर तरी जातलो फुडें असो जावचो न्हू. त्या लागून सगळ्यांनी आमकां गोंयच्या लोकांनी जावं आमचे गांवचे शेजारी म्हणटा तशे 70चे लोक हे सुद्दां आमकां फुडें येवन सपोर्ट करचो
अशी 2 उतरां हांव तांकां हाक दिता आमकां सपोर्टा लागून, कारण कंपनीन जे धोरण स्विकारला ते बरोबर न्हू. रतन टाटा यांना माझा प्रश्न आहे की देशभर हे 150 कोटी दान धर्म करत आहेत आणि त्याच कंपनीचे या वर्करांना त्यांच्या हक्कासाठी वन फिरावं लागत आहे, तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज जावा आपल्या माध्यमातून, हीच आमची इकडनं एक विनंती आहे. आणि टाटा समूहाने याच्यावर लक्ष घालू, कारण का ते शेअर होल्डर आहेत. 49% ते शेअर होल्डर आहेत आणि सार्वजनिक कंपनी असल्याकारणाने माझ्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी याच्यात लवकरात लवकर लक्ष घालावे. आपल्याच मतदारसंघातले हे कामगार आहेत, तर येणाऱ्या काळामध्ये संघर्ष चिघळेल, तर हे असं काय हो ना, आणि आमची काय अशी इच्छा नाही, पण हक्कासाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर नक्कीच आम्ही यांच्यासोबत रस्त्यावर उतरू. 2018 पासून कामगारांच्या मागण्या अजूनही अपूर्ण ठेवलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आज ही परिस्थिती आलेली आहे. माझी सरकारला आणि कंपनीच्या मॅनेजमेंटला दोघांनाही निवेदन आहे की उद्याच्या दिवसात ही मार्ग सोडवावा कामगारांचा आणि कामगारांच्या मागण्यांवर बैठक घेऊन ते पूर्ण करावी. नाहीतर परवा गुरुवारी कामगार आणि कामगारांचे कुटुंब हे रस्त्यावर उतरतील आणि हा संघर्ष चिघळेल. गोव्यातील जनतेला सुद्धा हे मला सांगण्याचं आहे की आज या कंपनीमुळे बरेचसे लघुउद्योग चालू आहेत. कंपनीच्या आडमुठीमुळे ही कंपनी जर बंद पडली तर ते लघुउद्योगावर पण त्याचा इफेक्ट पडणार आणि गोव्याच्या जनतेचे काही जण आहेत जे या कंपनीवर आहेत त्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या संपानंतर ACGLचे CFO राघवेंद्र यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मॅनेजमेंट सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा देखील केला. नेमके ACGLचे CFO काय म्हणाले तुम्हीच ऐका. जो हम लोगों ने लास्ट सेटलमेंट साइन किया था 1 अप्रैल 2018 टू 31 मार्च 2021, उसमें हम लोगों ने सैलरी इंक्रीज दिया था अराउंड 6850 पर एम्प्लॉय. तो उसके वो किस लिए दिया था, उसमें एक कमिटमेंट दिया गया था यूनियन की तरफ से कि हम लोग 6 बस पर डे बनाएंगे. तो लेकिन आज की डेट में आज वो एग्रीमेंट हुए भी 3-4 साल हो गए हैं. जो एक्चुअल प्रोडक्टिविटी है 1.5 बस पर वर्कर. तो 1.5 बस पर प्लांट है आज की डेट में आउटपुट, जो कि 25% आउटपुट है, जो जिसके बेस पे हम लोगों ने लास्ट सेटलमेंट दिया था. मार्केट कंडीशन आप सबको मालूम ही है कि मार्केट कंडीशन कैसा चल रहा है, जो कि पैंडमिक की वजह से और ख़राब हो गया. तो हम लोगों का आज की डेट में अगर हम 5000 बस बनाते हैं तब जाके इस प्लांट का खर्चा निकलता है. तो लेकिन क्या है कि वो खर्चा हम कैसे प्लांट को वाइबल कर सकते हैं कि अगर हमारा प्रोडक्शन देना लग जाए परमानेंट एम्प्लॉयज़, तो उससे क्या होगा कि एक आपका जो एक आउटफ्लो जा रहा है एक्स्ट्रा, क्योंकि हम लोग पीस रेट वर्कर भी एम्प्लॉय करते हैं जो भी बैकलॉग है उसको कंप्लीट करने के लिए. लेकिन आज की डेट में अगर ये प्रोडक्टिविटी बढ़ जाता है तो कंपनी में भी वाइबिलिटी आएगी, कंपनी को भी बिजनेस मिलेगा. आज की सिचुएशन क्या है कि हम लोग गोवा में सिचुएटेड हैं. गोवा में ही आप देखें तो एक धारवाड़ में भी बहुत बड़ा बस बॉडी बिल्डर है. गोवा से अगर हम मान लो कोई रिमोट लोकेशन में गाड़ी भेजते हैं, उसको भेजने का लॉजिस्टिक्स कॉस्ट बहुत ज़्यादा है. और ओवर द ईयर हम लोगों का क्या है कि ओवरहेड बहुत बढ़ गया है. आज की डेट में 50 से 55 हज़ार रुपये CTC है एक वर्कर की. करीब करीब हमारा 18 करोड़ का आउटफ्लो जाता है सिर्फ वर्कर को पे करने के लिए, यानी 1.5 करोड़ पर मंथ. उसका आउटपुट क्या है, 1.5 बस पर डे. तो अगर मान लो आज की डेट में इनका प्रोडक्टिविटी इंक्रीज हो, क्योंकि हम लोगों ने प्रोडक्टिविटी असेसमेंट भी कराया था नेशनल प्रोडक्टिविटी काउंसिल, और उसके मुकाबले देखें तो वो 15 से 20% प्रोडक्टिविटी लेवल पे है. एग्रीमेंट के हिसाब से देखें तो 25%. तो हम लोगों का उनसे यही रिक्वेस्ट था कि अभी का जो सेटलमेंट है आप प्रोडक्टिविटी ड्रिवन होना चाहिए, क्योंकि पहले भी आपने एक कमिटमेंट दिया था जो पूरा नहीं हुआ. आज उसकी वजह से क्या है कि हमारा बस बनाने का लागत बहुत बढ़ गया है और हमको बिजनेस मिलना बंद हो गया है. अभी पैंडेमिक तो थोड़ा थोड़ा रिवाइवल हो रहा है. हम लोगों का बस जाता है मिडिल ईस्ट में जाता है, स्कूल सेगमेंट में जाता है, लेकिन मेजर जो हमारा कंपटीटर है आज की डेट में वो भी बहुत कॉस्ट इफेक्टिव बस निकाल रहा है. तो हमारा लॉजिस्टिक्स कॉस्ट हाई, हमारा ओवरहेड हाई, तो हम उसको कैसे कम कर सकते हैं. अल्टीमेटली क्या है, हमको बिजनेस मिलेगा तब ये कंपनी चलेगा. बिजनेस लेने के लिए हम लोगों का लागत अच्छा होना चाहिए. लागत होने के लिए हम लोगों का कॉस्ट भी अच्छा होना चाहिए. कॉस्ट चाहे मटेरियल फ्रंट में हो, चाहे हमारा प्रोडक्टिविटी फ्रंट में हो. तो हमारा यही रिक्वेस्ट था कि हम एक सेक्शन को खुश नहीं कर सकते हैं, क्योंकि क्या होगा कि हम लोग एक सेक्शन को खुश करेंगे, कल को हम लोग इतना अनवाइबल हो जाएगा कि हमको बिजनेस मिलना मार्केट से मुश्किल हो जाएगा. जिसका असर किस पे पड़ेगा, असर होगा जो डायरेक्टली और इनडायरेक्टली एसोसिएटेड है एम्प्लॉय.
करीब 2000 लोग। तो यही रिक्वेस्ट था, फिर ये डिस्कशन चलता रहा, इवन सीएम साहब ने भी हेल्प करने का कोशिश किया, लेकिन देन क्या हुआ कि ये नहीं एग्री किया, तो हम लोगों का कंसिलिएशन फेल हुआ ऑफर देके, क्योंकि अगर सीएम का ऑफर वो एग्रीएबल होता तो हम लोग अपना बोर्ड के पास जाते थे डिस्कशन के लिए और अप्रूवल के लिए। तो सिंस वो आगे बढ़ा नहीं, तो फिर हम लोगों की तरफ से कोई उसके आगे भी पहल नहीं हुई। फोंड्यातील डबल मर्डर प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आलंय। आर्थिक देवाणघेवाणीमुळे हे हत्याकांड घडल्याचं उघडकीस आलंय। फोंड्यातील कामत रेसिडेन्सी इमारतीमध्ये राहणाऱ्या 2 सख्या वयोवृद्ध बहिणींचा खून झाला होता। आर्थिक देवाणघेवाणीतूनच हे दुहेरी हत्याकांड झाल्याचं पोलीस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी रविवारी फोंड्यामध्ये पत्रकार परिषद घेत सांगितलंय। बायेसुर्ला इथं राहणारा संशयित आरोपी महादेव घाडी यांनी जुगारासाठी मंगला कामत आणि जीवन कामत यांच्याकडून पैसे उधार घेतले होते। ते पैसे परत करण्यासाठी तगादा लावल्यामुळेच त्या वयोवृद्ध बहिणींचा खून त्यानं केलाय। महादेव घाडी याला जुगाराचं व्यसन होतं। त्याने कामत बहिणींकडून तब्बल 2.5 लाख रुपये कर्ज घेतलं होतं। पैसे परत न केल्यामुळे कामत बहिणींनी त्याला पोलिसांमध्ये देण्याची धमकी देखील दिली होती। शनिवारी सकाळी महादेव त्यांना भेटण्यासाठी आला, त्यावेळी त्यांच्यात पैशांवरून वाद झाला। पैशांसाठी रोज तगादा लावणाऱ्या बहिणींचा कायमचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच महादेवनं टोकाचं पाऊल उचललं। विशेष म्हणजे पोलिसांसमोरही त्यानं याची कबुली दिली आहे। फक्त बहिणींकडूनच नाही तर अनेक लोकांकडूनही महादेवनं जुगारासाठी पैसे घेतले होते। महादेव हा सुमारे 13 वर्षांपासून कामत बहिणींच्या परिचयाचा होता। खून केल्यानंतर संशयित आरोपी महादेव आपल्या बायेसुर्ला इथल्या घरी गेला। प्रत्यक्ष साक्षीदार नसल्यानं आपण पकडले जाणार नाही या भ्रमात असतानाच पोलिसांनी फोन कॉल्स आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं तपास करून त्याला सुर्ला येथून ताब्यात घेतलाय। पोलीस चौकशीमध्ये संशयितानं आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। On 16th October, that is yesterday, we received a call at 1 p.m. about a murder in Kaziwada area of Fonda. Immediately teams reached the spot. FSL teams were called, dog squad was called, which examined the scene of crime. A case was registered on the complaint of Mr. Pritesh Kamat, who informed the police about murder of his mother, who is 75 years old, and his aunt was 65 years old. So the scene of crime was examined and all of the leads were developed. Based on technical analysis and collection of other evidence, the accused was identified who had committed this crime, and he was arrested. During interrogation, he confessed to the crime. We have already shared the details of the accused. His name is Mahadev Ghadi. He is 34 years old. He works in a private company in IDC Varna. During investigation, it revealed that he was familiar with the victim family for more than 10 years. And he used to come regularly and visit their house. He had taken a loan from deceased lady Jeevan Kamat, which for more than a year, which she was insisting him to return, but he didn't have the money to return that time, so he was buying some time. And yesterday also he came to their residence to discuss this loan issue. So during that discussion, there were some hot words were exchanged, and he attacked first the deceased lady whom he had taken loan from, Jeevan Kamat, and when her elder sister came to intervene, he attacked her also. As I said that he was known to the victim, so there was when we visited the scene of offence, we could make out that it was a friendly entry, so that the accused must have been known to the family. दरम्यान फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत सुमारे 2 वर्षांच्या काळामध्ये 5 हत्याकांड घडली आहेत। या सर्व हत्याकांडांचा 24 तासांच्या आतच छडा लावण्यात पोलीस पथकाला यश आलंय। फोंडा येथे पहिलं हत्याकांड घडलं होतं ते म्हणजे ढवळी येथे ट्रक चालकाचा सहकाऱ्याकडूनच खून करण्यात आला होता। त्यानंतर शिरोड्यामध्ये पुतणे आणि काकाकडून शेजाऱ्याचा मारहाणीमध्ये खून झाला होता। यानंतर बायथाखोल पंप हाऊसमध्ये नेपाळी येथील युवतीचा मित्राकडून खून करण्यात आला होता। त्यानंतर कुंडईत भावानंच भावाची हत्या केली होती।
तर आता कामत रेसिडेन्सी इथं दोघा वृद्ध बहिणींची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली होती. आणि आता बातमी काँग्रेसच्या वर्तुळातून. आमदार अलेक्स रेजिनाल्ड यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. आता अलेक्स सिक्वेरा आणि अलेक्स रेजिनाल्ड हे दोघेही गोवा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष असतील. याचबरोबर जेम्स आंद्राद यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीश सोडणकर यांनी नियुक्तीबद्दल अलेक्स रेजिनाल्ड यांना ट्विट करून शुभेच्छा देखील दिल्यात. दरम्यान या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी खरंच दूर होते का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीवरती आमदार अलेक्स रेजिनाल्ड नाराज असल्याच्या बातम्या वरचेवर येत होत्या. अलेक्स रेजिनाल्ड दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ असं अलेक्स रेजिनाल्ड यांनी म्हटलं होतं. पक्षाच्या कार्यपद्धतीवरती अनेक ज्येष्ठ नेते नाराज होते, त्यात अलेक्स रेजिनाल्ड यांचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष गिरीश सोडणकर यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील जोर धरत होती. त्यामध्ये खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह ही मागणी जोर लावून धरण्यात अलेक्स रेजिनाल्ड देखील अग्रेसर होते. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी दिल्लीत बैठकही झाली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी गिरीश सोडणकर यांनाच ठेवून कार्याध्यक्षपदी माजी मंत्री अलेक्स सिक्वेरा यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतरही अलेक्स रेजिनाल्ड यांची नाराजी कायम होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार लुईझिन फालेरो यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रेजिनाल्ड आपच्या वाटेवर असल्याचीही कुजबूज सुरू होती. त्यानंतर वाढदिवसाच्या दिवशी प्रदेशाध्यक्ष गिरीश सोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी आमदार रेजिनाल्ड यांनी आपण काँग्रेस सोडणार नाही आणि पुढील निवडणुकीही काँग्रेसच्याच उमेदवारीवरती लढवणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. यानंतर त्यांच्याविषयी नाराजीच्या बातम्या देखील बंद झाल्या होत्या. रेजिनाल्ड यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मानाचं पद दिलं जाईल असं विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी म्हटलं होतं. या घटनेला 15 दिवस पूर्ण होतात तोवर त्यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याविषयीचा आदेश देखील रविवारी जारी करण्यात आला आहे. दरम्यान प्रदेश समितीमध्ये प्रथमच दोघा कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अध्यक्षांसह एकच कार्याध्यक्ष काँग्रेसमध्ये असत. यावेळी मात्र प्रथमच 2 कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. खड्ड्यांचा त्रास मलाही झाला अशी कबुली बाबू आजगावकर यांनी दिली आहे. अधिवेशनाआधी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सुदीन ढवळीकरांवरती हल्लाबोल केला. तर भाजप सरकारनं महामारीतही जबरदस्त कामगिरी करत विकास करून दाखवल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. इतले टफ असताना जे कोविड महामारी असताना हे आमचे चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत डॉक्टर प्रमोद सावंत फेस केला आणि आजपासून गोवा त्या स्टेशन आणलेलं हे बहुजन समाजाचे सरकार म्हणून दाखवून दिलं. 100% फुडले सरकार रोड सारखे करपाची स्पीड वाढना म्हणतात. अरे पावस न्ही हजारो कोटी खर्च करून हे जाल्ल्या म्हणे हे केन्ना आयुश्यान गोंयकारांनी चिंतलेलें की मांडवी ब्रिज, जुवारी ब्रिज हे व्हडले पयल्या कोणें करूंकूच ना. पयल्या बीजेपीचे आज जे सेंट्रल आमचे गव्हर्मेंट आहा तेजे वयल्यान जाता 24,000 करोड आज डेव्हलपमेंट मरे फकाणां ही. पण त्याचा थोडा त्रास जाऊ शकता. म्हाकाय जालो आपले मानीक त्रास कळलो कितें करतलो. पण पावस गेल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व जातलो. शुअर जाता 1 नोव्हेंबर म्हटला 100% सॉल्व जातलो. तुमच्या हितून कितले केन्ना पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणतात हांव म्हणटा सडे चड उलोवपी मरे उलयले मरे सरकार आसता पण करतलो कसो. पण पयर एक एक्सिडेंट जालो तुमच्या तितून हे सगळें फेस करपा पडटा आमकां. जेन्ना डेव्हलपमेंट इतलो हजारो कोटीचो जाता तेन्ना हें काडून तें खंयचे झक मारलो कॉन्ट्रॅक्टर आमकां अपॉयंट करून दिलो तो सुदीन ढवळीकरान आनी वाट लयले. सुदिनान दिलो तो. हय सुदीन म्हणटा तुमकां त्रासान घायला. आमकां त्रासान घायला. एमजीपीचे आमदार सुदीन ढवळीकर यांनी युतीबद्दल महत्त्वाचं भाष्य केलंय. रविवारी दाभोळ विमानतळावरती आले असता पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुदीन ढवळीकर नेमकं काय म्हणाले आहेत आपण पाहूया. 1999 नंतर जेन्ना भारतीय जनता पक्षाची सरकारां घडली तातूंत सुदीन ढवळीकराचें योगदान खूब मोठें आसा. आनी हें आतां एकट्याकूच खबर आसा कारण म्हजे जे उलोवणें जाताले ते डायरेक्ट मनोहर पर्रीकरा कडेन जाताले. आनी ताजे बरोबर दुसरो मनीस आसतालो तो तांचो ट्रेजरर जो आसा संजीव देसाय हे एकट्याकूच सगळे भितरल्यो गोश्टी खबर आसा. बाकीचे जे आसा ते सगळे पेदे म्हणजे फाटल्यान राजाच्या फाटल्यान जे पेदे आसता ते पेदे बाकीचे तांकां कांयच खबर नाशिल्लें. आनी त्या खातीर 1999 ते आज पर्यंत ज्या वेळार भारतीय जनता पक्षाची सरकारां घडली
ही सरकारां मगो पक्षाच्या माध्यमांतल्यान घडली आनी ताका कारणीभूत हांव आनी म्हजे बरोबर कांय लिडर आमी अशें विसरूंक शकना की गोंयच्या ह्या मातयेंत जो पक्ष आसा ताका कितें ट्रिटमेंट दिलो ताका ताजें योग्य स्थान दिलें ना आनी तांची परिस्थिती कितें जाता हें आतां आमकां कळून दिसता आनी त्या खातीर लोकां कडेन मागता मतदारां कडेन मागता ज्या पक्षान 17 वर्सां राज्य केलें ज्या पक्षान ह्या संबंद गोंयांत लावपा खातीर ते 2 कायदे केले मुनकार आनी टेनन्सी एक्ट त्या खातीर जो पळय मुनकार आशिल्लो तो आज घर बांदून उरलो अशा पक्षा फाटल्यान उबे रावात युतीच्या विशयी हांव कांयच उलयना आमची एक्झिक्युटीव कमिटी जी आसा ती ताची नोंद घेतली पूण भारतीय जनता पक्षान आमकां 3 दोगां दिला आनी हो दोगो आमी विसरूंक शकना आनी त्या खातीर युती विशयी त्यांचे बरोबर आमकां पूर्णपणे खूब विचार करचो पडटलो नाजाल्यार ती आमची आत्महत्या आसतली मगो पक्षाची आत्महत्या ती आसतली इट वील बी आत्महत्या म्हणून आनी कितें आत्महत्या करतलो जाल्यार तूं विचार आनी करतलो बीजेपी आमी 12 मतदारसंघात आमचे यंग इंजिनियर डॉक्टर्स अशे भुरगे उबे केल्या आमी जर युती विशयी आतां ह्या 12 मतदार सोडून जर कितें जाता आसत जाल्यार गोश्ट वेगळी आसता पूण आमी जर तें केलें आसत जाल्यार हे जे भुरगे आमी मुखार काडल्या इंजिनियर बरे बिजनसमॅन बरे एग्रिकल्चरिस्ट तांचो खून मगो पक्षान केलो आसत आनी ते करपाक दिवचो ना तर तुमची अशी खूब मिटिंगे चालू आहा बीजेपीचे MLA वांगडा तांकां कितें हांव कोणा बरोबर मिटिंगो घेवना कोणा बरोबर मिटिंगेक वचूना त्या खातीर आतां फुडलें आमचें प्रिपरेशन करपाक जाय त्या खातीर आमकां खंय खंय वचचें पडटा देव बरें कर थँक्यू